पेट्रोल पंपाने त्यांच्या उद्घाटन समारंभाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले माजी आमदार सन्माननीय शरद पाटील, या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी अध्यक्षस्थान भूषवलं, परंतु ते वेळेअभावी लवकर गेले, सन्माननीय दादासाहेब पत्रे, माझे मित्र आणि युवक काँग्रेसमध्ये राज्यभर या ठिकाणी काम करणारे आणि मागच्या काही दिवसांमध्ये ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेतला ते सन्माननीय श्यामकांत सनेर, माझे दुसरे मित्र आणि महाविद्यालय जीवनापासून जे माझ्याबरोबर सातत्याने होते ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय सुरेश सोरोने, सन्माननीय दादासाहेब शिंदे, सन्माननीय दिनेश पाटील, किरण शिंदे, बापू महाजन, सुनील चौधरी, माझ्या या दौऱ्यामध्ये सहभागी झालेले नाशिक जिल्हा मदती सहकारी बँकेचे माजी चेअरमन आणि व्यापारी बँकेचे अध्यक्ष सन्माननीय राजेंद्र भोसले, माझ्याबरोबर या पीठामध्ये गेली अनेक वर्ष पोलीस विभागामध्ये ज्यांनी काम केले ते सन्माननीय मंगलसिंग सूर्यवंशी, सन्माननीय अण्णासाहेब पाटील, सन्माननीय ज्यांनी हा पेट्रोल पंप या ठिकाणी सुरू केला, या पेट्रोल पंपाच्या व्यवसायामध्ये पदार्पण केल्यानंतर दुसरा पेट्रोल पंपाचा आज या ठिकाणी शुभारंभ होत आहे, सन्माननीय या गावचे सरपंच शरद पाटील, सुरेश पाटील, त्यांचे सर्व परिवार, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर, अनेक लोकांचे या ठिकाणी नाव घेता येईल, परंतु वेळेअभावी मी सर्वांचं नाव या ठिकाणी टाळतो। या शिंदखेडा तालुक्यातील पंचकृषीतील उपस्थित सर्व शेतकरी बांधव, पाटील कुटुंबियांचे नातेवाईक, इष्ट मित्र मंडळी आणि माझ्या सहकारी मित्रांनो, एका नवीन उद्योगाचं उद्घाटन करत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांना निमंत्रित करून आणि अतिशय दणदणीमध्ये हे शुभारंभ करावा अशी आमच्या सर्वांची आणि श्यामकांत सनेरची इच्छा होती, परंतु वेळेअभावी या ठिकाणी दादांना या ठिकाणी येणं शक्य नव्हतं। त्यामुळे त्यांनी सांगितलं की मी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना पाठवतो आणि मला दादांच्या OSD मार्फत निरोप आला की धुळ्याच्या त्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला तुम्ही जाऊन या। त्यांचा निरोप आला की आमची सर्वांची एक टीम म्हणून या ठिकाणी त्यांचा आदेश हा आम्हाला श्री सावंत असतो, त्यामुळे आम्ही तात्काळ 4 दिवसापूर्वीच मी श्यामला या ठिकाणी सांगितलं की मी त्या उद्घाटनाला येणार आहे। दादांनी मला सांगितलं आहे, नियोजित कार्यक्रम हा माझा उद्घाटनाचा होता, नंतरच्या काळामध्ये काय सुरू झालं काय झालं तो भाग आलाय, तो भाग वेगळा आहे, पण तो आपल्या एका सहकार्याला, आपल्या एका साथीदाराला अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये शेतकरी कुटुंबामध्ये जन्मलेल्या, सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्मलेल्या माणसांना प्रगती करण्यासाठी प्रोत्साहनात्मक जर या ठिकाणी राज्य सरकार म्हणून आपण जाऊ शकलो तर तो एक वेगळा आनंद त्या कुटुंबाला आणि या तालुक्यातल्या जनतेला पण या ठिकाणी निश्चितपणे होतो आणि त्यासाठी जाणीवपूर्वक मी या ठिकाणी उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला। कालपर्यंत अनेक लोकांच्या मनामध्ये संशय होता की मी येईल की नाही येणार, परंतु माझा स्वभाव मोठा आहे, एखादी गोष्ट कमिटमेंट केली की मी ती गोष्ट कधी सोडत नाही, जो शब्द आहे तो शब्द आहे। माझ्या मतदारसंघामध्ये तुम्ही कोणाला असं विचारलं की मी एखादा शब्द दिला, माझे ते लोक फक्त शब्दच मागतात, त्यांना माहिती हा माणूस शब्द पुरा करतो, त्यामुळे मी शब्द दिला की तो शब्द पाळणारा कार्यकर्ता आहे आणि म्हणून जाणीवपूर्वक मी या ठिकाणी उपस्थित राहिलो। जरी काही प्रसंग असले तरी मला त्या ठिकाणी गेलं पाहिजे। मला कुटुंब, मला आयोजकाची मला कल्पना आहे की एखादा प्रमुख पाहुणा जर या ठिकाणी कार्यक्रमाला आला नाही, आयोजकाचा, त्याच्या कुटुंबियाचा, त्याच्या नातेवाईकाचा किती हिरमोड होतो हे मी समजू शकतो। त्यामुळे अशा प्रकारचं आपल्या हातून घडता कामा नये
यासाठी जाणीवपूर्वक मी या ठिकाणी उपस्थित राहिलो. मला मनापासूनचा आनंद झाला. या ठिकाणी हॉटेलची इमारत पाहिली, पेट्रोल पाहिला, त्याची मी श्यामकांत समीरकडनं सगळी माहिती घेतली. माझ्या असं लक्षात आलं की एक शेतकरी कुटुंबातला मुलगा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती करू शकतो हे चांगलं उदाहरण महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधवांच्या मुलांसाठी आणि त्यांच्या भवितव्यासाठी या ठिकाणी असू शकतं. आणि म्हणून जाणीवपूर्वक या ठिकाणी सर्वांनी एकत्रितपणे येऊन शुभेच्छा दिल्या. व्यासपीठावरच्या सर्व मंडळी शुभेच्छा दिल्या. माझ्या सुद्धा मनापासूनच्या शुभेच्छा आहे. अशाच प्रकारे जीवनामध्ये प्रगती करायची शिका. शेवटी आपल्याला नुसता शेती ह्या विषयावर राहून परवडणार नाही, तर शेतीला पूरक असे व्यवसाय शोधावे लागतील आणि त्याशिवाय आपल्याला सर्वाइव्ह होता येणार नाही. त्यामुळे पूरक व्यवसाय जेवढे जेवढे मिळतील तेवढे आपण या ठिकाणी शिकायचा प्रयत्न केला पाहिजे. जीवनामध्ये यश या ठिकाणी पाहिलं पाहिजे. तर शेवटी परिस्थिती चालली. वातावरणाबद्दल सरांनी सांगितलं की शरद पाटलांनी पण सांगितलं की 31 दिवस झाले जवळपास एक पाण्याचा थेंब पण या ठिकाणी नाही आणि मोठ्या प्रमाणामध्ये या जिल्ह्यावर या ठिकाणी निर्माण झालेलं दिसतंय. कदाचित दुबार पेरणीचं संकट सुद्धा या काल जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या या ठिकाणी जीवनामध्ये घोंघावतं की काय अशी शंका या ठिकाणी निर्माण झाली आहे. पण मी आपल्याला अश्योर करू इच्छितो हे 2-4 दिवस पाऊस नाही आला तर आमचं शेती विभाग हा दुबार पेरणीसाठी लागणारं बी बियाणं, खतं, औषधं यासाठी सुद्धा मागे राहणार नाही. यासाठी तुमच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी प्रयत्न करेल. शेवटी परिस्थितीमध्ये आपण जर या ठिकाणी त्यांना मदत करू शकलो नाही, त्यांच्या पाठीशी उभा राहू शकलो नाही तर त्या खात्याचा त्या व्यक्तीचा त्या याचा उपयोग होत नाही. त्यामुळे वेळेवर आमच्या शेतकरी बांधवांना मदत झाली पाहिजे यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. आणि त्यामुळेच या ठिकाणी युरियाचे शॉर्टेज आहे, DAPचं शॉर्टेज आहे, अशा प्रकारची तक्रार सुद्धा या ठिकाणी माझ्याकडे आली. मी माझं सांगू इच्छितो की 2 दिवसामध्ये छापे मारा जिथे पण समोर युरिया सापडेल तिथे आणि ताबडतोब फौजदारी दाखल करा. जो कोणी माणूस किती मोठा माणूस असला त्याची गय करण्याची गरज नाही. 2 दिवसामध्ये युरिया आणि DAP या शेतकऱ्यांना या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना प्राप्त झाले पाहिजे. अशा प्रकारची भूमिका आमच्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी घ्यावी. मी जिल्हाधिकाऱ्यांशी जाताना बोलणार आहे, त्यांनाही सांगणार आहे की तुम्ही या दृष्टिकोनातून तात्काळ लक्ष घाला आणि जे काही युरियाने जे साठवणूक केली असेल, साठेबाजी केली असेल युरिया किंवा DAPची त्या संदर्भात तात्काळ या ठिकाणी आपण या ठिकाणी ऍक्शन घ्यावी आणि संबंधित दोषी व्यक्तींवरती तात्काळ कारवाई करण्यात यावी. कोणालाही हे सरकार पाठीशी घालणार नाही, कोणालाही पाठीशी घालण्याचा काही प्रश्नच येत नाही. परंतु तरी सुद्धा प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्याला काही सरकारच्या वतीने मदत करणं भाग आहे. त्यामुळे ज्या गोष्टी पुढे होतील त्या सर्व गोष्टीला सरकार म्हणून या ठिकाणी आम्ही निश्चितपणे तयार राहू आणि मदत करण्याची भूमिका आहे. या दृष्टिकोनातून आमच्या सेनेने या ठिकाणी जवळपास शेतकरी दुष्काळी अनुदानाच्या संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित केला. जवळपास 362 शेतकरी या ठिकाणी दुष्काळाच्या निधीसाठी त्यांचे प्रस्ताव शासनाला गेले आहेत. 150 हेक्टर या ठिकाणी त्यांचं क्षेत्र या ठिकाणी दुष्काळामुळे बाधित झालेलं होतं, खराब झालेलं होतं. त्यामुळे जवळपास मागणी केलेली आहे आणि मागे 2025 साली जे काही 26 लाख रुपयाची शासनाकडे मागणी होती आणि 2025 मध्ये जवळपास 1746 शेतकरी 703 हेक्टर क्षेत्र आणि 1,20,00,000 रुपये या ठिकाणी त्यांची मागणी अशी जवळपास एकूण 850 हेक्टर शेतकरी 2108 आणि 1,26,00,000 रुपयाचा प्रस्ताव हा शासनाकडे या ठिकाणी पाठवण्यात आलेला आहे. मी गेल्यावर लगेच त्या ठिकाणी त्याचा पाठपुरावा करतो आणि त्या दृष्टिकोनातून तात्काळ त्या शेतकऱ्यांची निधी या ठिकाणी कशी आपल्याला वितरित करता येईल लवकरात लवकर तेही या ठिकाणी आदेश निश्चितपणे देण्यात येईल. या माध्यमातून आमच्या शरद पाटील साहेबांनी आणि या नाशिक धुळे जिल्ह्यातल्या अनेक कार्यकर्त्यांनी मागणी केली आहे की विद्यापीठाची ब्रांच सुरू करावी. मोठ्या प्रमाणात कृषी विभागाची जागा आहे, मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर आहे. या परिस्थितीमध्ये एक कृषी विद्यापीठ घ्यावं ही गोष्ट खरी आहे. मी सुद्धा तुमच्या मताशी सहमत आहे. किंवा राहुरी कृषी विद्यापीठामध्ये 9-10 जिल्हे या ठिकाणी येतात आणि त्या जिल्ह्याचा खूप मोठा या ठिकाणी पसारा आहे विद्यापीठाचा. त्यामुळे धुळे, आणि जळगाव या भागासाठी एक या ठिकाणी विद्यापीठ असावं. नाशिक आमचं तर राहुरीला जोडलं जाईल किंवा तिकडची पुण्याला पण या ठिकाणी एक विद्यापीठ व्हावं आणि नागपूरला पण एक विद्यापीठ व्हावं अशी मागणी मुख्यमंत्री महोदयांकडे या ठिकाणी केलेली आहे. कॅबिनेट तो विषय न्यावा लागेल. परंतु विद्यापीठाचं अनुदान आणि विद्यापीठाचा खर्च हा केंद्र सरकार करत असल्यामुळे
केंद्राची परवानगी घेतल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही। परंतु कृषी विभागाच्या वतीनं हा प्रस्ताव तात्काळ शासनाला पाठवून केंद्र सरकारला पाठवून त्याला मान्यता घेण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, प्रयत्न करू, हेही आश्वासन या निमित्ताने मी आपल्याला देतो। एक चांगला या ठिकाणचा जो काही माहोल आहे तो चांगला माहोल आपण या ठिकाणी मेंटेन केला आहे। सुदैवाने भविष्य काळामध्ये बरीचशी मंडळी आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करते। उद्या परवाही आणखी काही लोक या ठिकाणी प्रवेश करणार आहेत। परवा चोपड्यामध्ये कार्यक्रम आहे, तिथेही बऱ्याचशा लोकांची इच्छा आहे की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये या ठिकाणी प्रवेश करायचा आहे। सन्माननीय अजितदादांचं नेतृत्व हे महाराष्ट्राला भावलेलं नेतृत्व आहे। शेतकऱ्यांसाठी सर्वसामान्य जनतेसाठी काम करणारा नेता म्हणून एक इमेज त्यांची तयार झालेली आहे। आणि अशा प्रकारे एखाद्या पक्षामध्ये एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या कर्तृत्वान व्यक्तीला जर आपण या ठिकाणी पाठिंबा दिला किंवा त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहिलो तर निश्चितपणे राज्याचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही। आणि विकासाभिमुख या ठिकाणी नेतृत्व दादांचं गेल्या अनेक वर्षामध्ये आपण पाहिलं असेल। महाराष्ट्रामध्ये मी माझी 5वी टर्म आहे, परंतु ज्या दिवसापासून मी विधानसभेमध्ये आहे त्या दिवसापासून सकाळी 6 वाजेपासून रात्री 10 वाजेपर्यंत 10:30-11 वाजेपर्यंत फक्त आणि फक्त जनतेची कामं करणे हा एवढाच एक कार्यक्रम सन्माननीय अजितदादा या ठिकाणी करतात। जेव्हा जेव्हा मी गेलो तेव्हा मला असं वाटतं की दादा एक मिनिट सुद्धा आम्हाला या ठिकाणी वेस्ट करू देत नाही आणि अजिबात कामकाज सोडून दुसऱ्या कुठल्याही गोष्टीवर त्यांचं लक्ष नसतं। त्यामुळे एक चांगलं वातावरण, चांगली भूमिका दादांच्या बाबतीमध्ये या ठिकाणी राज्यामध्ये तयार होतो। तो तुमच्या आमच्या दृष्टिकोनातून अत्यंत आनंदाचा क्षण आहे। सन्माननीय शरद पाटील साहेबांना मी सांगू इच्छितो की आपण हा घेतलाय आणि दादांच्या नेतृत्वाखाली आपण जे महाराष्ट्रामध्ये दादांच्या नेतृत्वाखाली जे आपण काम करण्याचा निर्णय घेतला आहे त्या सगळ्यांना मी मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो की जास्तीत जास्त या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सहभाग आणि शरद पाटलांना विनंती करतो की आपण चांगला पेट्रोल अतिशय प्रामाणिक धंदा या ठिकाणी बिझनेस केला तर माणसाला कोणाच्या मदतीची गरज राहणार नाही। चुकीचा बिझनेस केला, चुकीचा धंदा केला की तो जास्त दिवस टिकत नाही। त्यामुळे खरेपणा हा आयुष्यभर टिकतो, खोटेपणा हा तात्पुरता असतो। त्यामुळे आपण पैसे घ्या, वास्तविक एखादा गरीब माणूस आला तर पैसे कमी असले तरी चालतील पण त्याची पण सेवा करा, ही सेवा सुद्धा या ठिकाणी होते। क्वालिटीचं पेट्रोल, चांगल्या क्वालिटीचं डिझेल आणि वेळेवर योग्य सेवा या ठिकाणी दिली पाहिजे। आणि उधारी पाहिजे धंदा तुम्ही करणार नाही मला कल्पना आहे, तर तुमच्यामध्ये आता थोडा व्यापारी दिसतो नाही। त्यामुळे तशा प्रकारचा व्यवसाय तुम्ही करा असं मी तुम्हाला सल्ला देणार नाही। तुम्ही व्यवसाय रोखीचा करा, चांगला करा, 4-2 माणसाला मदत करता येईल तर करा। आयुष्य एक मदतीसाठी आहे। आमच्या शेतकरी बांधवांच्या मुलांसाठी काही व्यवसायासाठी मार्गदर्शन करता आलं तर तेही करा, कारण जरूर आहे। आज शेती हा विषय भयंकर वास झालेला आहे। शेती या विषयामध्ये अनेक निर्णय या ठिकाणी आपण राज्य सरकारने घेतले, परंतु वातावरणाच्या परिस्थितीमुळे किंवा वातावरणाच्या बदलामुळे या ठिकाणी शेती शेत चालली, त्यातून त्याला सर्वायवल कसं होता येईल, त्यातून त्याला सस्टेनेबल कसं होता येईल आणि शाश्वत शेती कशी करता येईल याचा विचार राज्य शासन अतिशय गंभीरतेने करत आहे। मला एका गोष्टीचा मनापासूनचा आनंद आहे की सेंद्रिय शेतीसाठी आपल्या जिल्ह्यामध्ये शेतकरी फार प्रयोग करतायत। म्हणजे मी आता तर सेंद्रिय शेती करावी लोकांनी हा आग्रह करतोय। सेंद्रिय शेतीसाठी मी देशी गायीच्या साठी जवळपास 10-15 हजार याच्या प्रत्येक युनिट मागे 15,000 सबसिडी अनुदान या ठिकाणी जाहीर केलेलं आहे। किंवा देशी गायीच्या मार्फत जे काही मलमूत्र तयार होणार त्यापासून जी औषधं तयार होणार आहेत ती औषधासाठी सुद्धा या ठिकाणी काही अनुदान या ठिकाणी लागू करणार आहे। एकीकडे आम्ही लोकांना सांगतो की सेंद्रिय शेती तुम्ही प्रेफर करा आणि दुसऱ्या बाजूला रासायनिक शेतीसाठी शेतकऱ्यांची ओरड आहे, युरिया मिळत नाही। त्यामुळे आता जर 10-15% युरिया आणि DAP वाढणार असेल तर मग रासायनिक शेतीचा वापर, रासायनिक पदार्थांचा वापर जास्त होतोय, रासायनिक शेती जास्त लोक करायला लागले, हे पण एक धोक्याचे निशाण आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। त्यामुळे सेंद्रिय शेती जोपर्यंत आपण प्रोत्साहन देऊ शकत नाही, जोपर्यंत सेंद्रिय शेतीसाठी आपण अनुदान देऊ शकत नाही तोपर्यंत शेतकरी हा सेंद्रिय शेतीकडे वळणार नाही। आणि म्हणून क्वालिटी उत्पादन, चांगलं उत्पादन, त्याला चांगली मार्केटिंग, त्याला 2 पैसे मिळणं आणि उत्पादन खर्च कमी करणं यासाठी ठोस या ठिकाणी उपाययोजना कराव्या लागतील आणि तशा प्रकारच्या उपाययोजना करण्याची सरकारचा मानस आहे। त्या दृष्टिकोनातून आमचे या ठिकाणी काम सुरू आहे। अनेक निर्णय या ठिकाणी घेतलेले, काही निर्णय या ठिकाणी सुरू आहेत, काही प्रगतीपथावर आहेत आणि या पुढच्या काळामध्ये खूप काही निर्णय घेण्याच्या मनस्थितीमध्ये निश्चितपणे सरकार आहे। शेवटी
शेतीमध्ये जो उत्पादनाचा खर्च वाढतो, मनुष्यबळ त्या ठिकाणी कमी झालं, त्यामुळे शेतकरी अडचणीत आला. शेतकऱ्यांना शेती परवडत नाही, उत्पादन खर्च वाढतो आणि उत्पादन केलेला माल त्याला मार्केटिंग मिळत नाही, त्याला भाव मिळत नाही, त्यामुळे अनावस्था निर्माण झाली आहे. ती अनावस्था दूर करून शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर शासनाने उभा राहणं आणि वेगवेगळ्या या ठिकाणी योजनांच्या माध्यमातून भांडवली गुंतवणूक शासनाने या ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये करणं ही एक महत्वाची बाब या ठिकाणी राज्य सरकार करत आहे आणि पुढे पण या ठिकाणी करण्याचा मानस आहे. काळामध्ये आणखी यांत्रिकीकरण करावं लागेल. शेती ह्या विषयामध्ये अवलंबून राहतात, कोणावर अवलंबून राहून या ठिकाणी जमणार नाही, कारण मनुष्यबळ उपलब्ध होणार नाही. त्यामुळे यांत्रिकीकरणाशिवाय पर्याय नाही. जास्तीत जास्त यांत्रिकीकरण करून शेतकरी कसा सुखी आणि समाधानी होईल या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न सुरू आहेत आणि ते चालू राहतील असं आश्वासन मी आपल्याला या निमित्ताने देतो. पुन्हा एकदा या पेट्रोल पंप आणि त्यांच्या व्यवसायासाठी, हॉटेलच्या व्यवसायासाठी सन्माननीय शरद पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांना मनापासून शुभेच्छा देतो. त्यांनी जीवनामध्ये आणखी प्रगती करावी, आणखी पेट्रोल पंप, आणखी हॉटेल चालू करावे आणि त्यांनी जास्तीत जास्त उन्नत करावा अशा प्रकारच्या शुभेच्छा थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.